नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जय भीम पदयात्रा उत्साहात संपन्न। महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई व संपूर्ण राज्यभर दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी जय भीम पदयात्रा कार्यक्रम माननीय मंत्री सर श्रम आणि रोजगार व युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाद्वारे निर्देशित केल्याप्रमाणे परभणी येथे जय भीम पदयात्रा काढण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण विभाग, महानगरपालिका, नेहरू युवा केंद्र आणि क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जय भीम पदयात्रा दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी श्री रघुनाथरावजी गावडे सर होते। प्रमुख पाहुणे परभणी महानगरपालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव सर होते। समाज कल्याण अधिकारी नीता गुट्टे, आरोग्य विभाग प्रमुख कल्पना सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती गीता साखरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कपिल देशमुख सर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्याकरता नेहरू युवा केंद्राचे श्री गौतम ढगे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय क्रीडा अधिकारी सुयश नाटकर सर, रोहन औंडेकर, क्रीडा अधिकारी कल्याण पोले, क्रीडा मार्गदर्शक सर रमेश खुने, सुशील देशमुख, धनंजय बनसोडे, उन्मेश गाडेकर, मंगेश इंगळे, प्रकाश पंडित, धीरज नायकवाडे, योगेश आदमे, भागवत दुधारे, चेतन मुक्तवार आदींनी परिश्रम घेतले। तर पाहूयात जय भीम पदयात्रा रॅली। आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।